कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू आशू तू काही खाल्लं नाही चल खाऊन घे बरं चल। इच्छा नाही आहे। आशू अरे आशू इथे बघ, असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल आशू? आशू हे बघ, तूच असं डोळ्यात पाणी आणलं तर सीताईकडे कोण बघेल? काकू, संपदा, पियाला धीर कोण देणार? आशू हे बघ, तू तू स्ट्रॉंग आहेस आशू, असं खचून नाही जायचं। सारखा स्वतःला समजावायचा प्रयत्न करतोय की मी स्ट्रॉंग आहे, मी खंबीर आहे, मी नाही, पण जमत नाही मला। आई या अवस्थेत आहे आज ती माझ्यामुळे आहे असं मला वाटतंय। आपलं लग्न झाल्यानंतर मी तिला समजून घ्यायला हवं होतं का ग? तिला शुद्धच येत नाहीये शिवा। मला तू म्हणतेस तसं निदान तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, तिला समजून घ्यायला हवं होतं, तिला काळजी वाटली असेल ग माझी खूप। आणि मला आत्ता कळतंय की तिला माझी जशी काळजी वाटली असेल, तिची काय अवस्था झाली असेल, तिचीच अवस्था माझी होती। मी सारखं स्वतःला समजावायचा प्रयत्न करतोय की आशू तू धीर धर, स्वतःच्या पायावर उभा राहिलायस आता, या सगळ्याची जबाबदारी तू घेऊ शकतोस। पण नाही, मला नाही जमत, मला भीती वाटते खूप। आशू ऐक, इकडे बघ, हे बघ इकडे बघ, ऐक, असं नाही डोळ्यातनं पाणी काढायचं, नको रडूस आता। तुला आता खंबीर असण्याची गरज आहे। तुला माहितीये का, माझे पप्पा गेले ना तेव्हा मी पण खूप घाबरले होते, नव्हतं कळत काही, हे असंच होत होतं। पण जेव्हा आपण एकटे असतो ना, तोच क्षण असतो जेव्हा आपण स्वबळावर तयार होत असतो, सगळं शिकत असतो तेव्हा आपण। बघ आता काका नाहीये, भाऊ नाहीये, तर ही सगळी जबाबदारी तुला घ्यायची आहे। आणि तू येणार, मला माहितीये तू स्ट्रॉंग आहेस, तू सगळं करू शकतो। तू असं रडू नको ना पण। हे बघ आशू, सीताई बऱ्या होणार आहेत आणि आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे। त्यांना काही नाही होणार, तू सगळं नीट करणार आहे। आणि हे बघ, सीताई बऱ्या झाला आणि त्यांना कळलं की त्यांचा लाडका आशू उपाशी राहिला त्यांच्यासाठी, तर त्यांना आवडेल का? नाही की नाही? मग त्यांच्यासाठी का? हा, असं नको राहू। हे बघ, सगळं नीट होणार आहे, तू थोडं खाऊन घे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।